आहे, विशेषतः बीड जिल्ह्याचा उल्लेख जो आहे बिहारचा केला जातो, बीडचा जमात झालाय. दादा, बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कशी रोखली जाईल? मी माझ्या अमित शाह साहेबांच्याकडं काही महत्वाच्या प्रश्नांच्या करता त्यांच्याकडे सहकार विभाग आहे, त्यांच्याकडे पोलीस खातं देखील आहे आणि त्यामुळं काही गोष्टी उदाहरणार्थ साखरेची MSP वाढवणं, ज्यूस टू इथेनॉल मध्ये इथेनॉलचा दर वाढवणं, BAVTA इथेनॉल मध्ये त्याचा दर वाढवणं, एक्सपोर्ट साखर करण्याच्या करता परवानगी काही लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला परवानगी देणं, अशा काही महत्वाच्या गोष्टी राज्यातल्या जनतेच्या दृष्टीने, ऊस उत्पादकांच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही पिकांच्या बाबतीमध्ये होत्या, म्हणून मी भेटायला गेलेलो होतो आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी चर्चा केली. पुण्याकडे येऊया. पुण्यामध्ये रोज कोयता गँग त्याच्या संदर्भात तेच जाऊन सांगतोय ना, त्यांना काही मुदत देतो ना की या इतक्या दिवसामध्ये हे बंद नाही झालं तर आम्हाला कठोर निर्णय घेऊन नवीन व्यक्तीला इथं आणावं लागेल असं सांगतो ना. आणि आम्हाला काही कुणाचा मुलायचा ठेवायचं कारण कशाच्या कशाच्या बाबतीत? अहो, त्याबद्दल मला जे काही मुख्यमंत्री महोदयांना आणि बावनकुळे साहेबांना बोलायचं होतं ते मी बोललेलो आहे. रिंग रोडच्या संदर्भामध्ये थोडासा एरिया राहिलेला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी काही इमारत तिथं जाते. आता ते शिष्टमंडळ मला भेटलं, तो प्रश्न कसा निकाली काढायचा ते आम्ही ठरवतोय आणि त्याच्यातून मार्ग काढतो आणि ते झालं की काम